जनताला भगवान श्री कृष्ण परमात्मा गोकुळात अवतार अवतीर्ण झाले. अवतार मत्स्य कच्छ वराह नृसिंह परशुराम राम कृष्ण. येथून पुढे कलंकी होणार. भगवान श्री कृष्णाचा अवतार द्वापाराच्या शेवटी. कलियुग चालू आहे. 5000 वर्षाचा काळ होऊन गेला. अनेक अवतार भगवंताचे, अनेक अवतार. त्यात कृष्ण अवतार, कृष्ण अवतार, राम अवतार. राम अवतार अवतारच आहे, गोड आहे. राम अवतार मत्स्य कच्छ आहे, पण माणसाच्या भावभक्तीच्या उपयोगाचे नाही. ते झाले ते लोक करतात. आम्हासाठी अवतार मत्स्या सगळे जे अवतार ते जन दुनियेच्या जगाच्या सुखा करतात. दुष्टाचा संवार, सज्जनांचं पालन, भक्तांचं पालन, भक्तांच्या पालना करता. यदा यदा हि धर्मस्य भगवान सांगतात गीते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ऐसया कागा लागली मी अवतरे युगी युगी, अवतरे मी युगी युगी. तरी हेची ओळखे तो जगी विवेकिया. अवतार म्हणजे काय? मी येतो कशा करता, मला जो ओळखतो तो विवेकी आहे. समजा नाही तर कृष्ण ओळखायला अवघड, देव ओळखायला अवघड. किती सण आहे सगळ्याला देव कळतो का? देव म्हणजे काय? कोण कृष्ण, काय कृष्ण, कसला राम? देवाला ओळखणं फार आवडत. काही पुण्यच लागते. बहुता शुक्र होता ते जोडे थोडं तरी असावं पुण्य. लोक पाप करतात, पुण्याच्या फळाची इच्छा करतात, म्हणजे सुखाची इच्छा करतात. सुख हे पुण्याचं फळ आहे. इच्छा करतात सुखाची, पुण्य करीत नाही. नको दुःख पाप करतात, पाप करतात, नको ते दुःख भोगावं लागतं. सुख पाहिजे ते पुण्य करीत नाही. सुख कुठलं मिळेल? सुख मिळत नाही माणसाला, जीवाला. अनेका मनुष्य जन्मात जे केलेलं पुण्य पाप आहे तेवढं 84 लाख योनीत भोगावं लागतं. बाकीच्या योनीत पुण्य पाप नाहीये. त्यांना कळतच नाहीये पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय. पुण्य पाप करायची बुद्धी त्यांना नाहीये. माणसाला जी बुद्धी ती इतर जीवाला नाहीये. देवाला बुद्धी आहे, पण ते देव भडकलेले. संपत्ती ऐश्वर्यात मस्त आहेत, ते अमृत पितात. कसली काळजी, बेफिकीर आहेत. कशाला भजन नामस्मरण घडेल, कसंही वागतात. देवाला पाप पुण्य नाही. पुण्य जनावराला नाही, ढोराला नाही, जीवाला नाहीये. पाप पुण्य नाही. गाढवांना लात मारले तर पाप नाही, कळतच नाही. माणसांना लात मारली तर पाप आहे. माणसाला कळत लात मारू नये हे कळत, म्हणून मारली तर त्याला पाप आहे. पाप पुण्य फक्त माणसाला आहे. पाप पुण्य करू नये जन्मा येतो माझे
करताना सावध असावं. आणि पुण्य म्हणजे हा परमार्थ आहे. सकाळी उठा, स्नान करा, पूजा करा, भजन करा, हा परमार्थ आहे. देवाचं स्मरण चिंतन आहे. देवानं ब्रह्मांड निर्माण केलंय, त्याचं स्मरण म्हणजे भजन कीर्तन आहे. उसवतात की याद कर, ज्यानं ब्रह्मांड निर्माण केलं आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला, त्याचं काहीतरी स्मरण करा. माणसानं कृतज्ञ असावं, कृतज्ञ असू नये. विठ्ठल कोणी रारावर आपल्यावर उपकार केले तर थाळाभर मानावे. कब्बर काही दिला तर घमेला भर दिला असं मानावं. माणसानं कृतज्ञ असावं, कृतज्ञ असू नये. बेईमान असू नये, प्रामाणिक असावं. शेरभर कोणी पुण्य केलं तरी आपण त्या पुण्यातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करावा. परीक्षेचे राजा होता. त्यामध्ये शुकाचार्यांनी एक स्थित खाल्लं. यज्ञ चालू आहे परीक्षेचा, राजा आहे, राजसूय यात. त्यांनी महाराज शीत खाल्लं तर त्या परीक्षेला सर्पदंश झाला, मरणार. त्याला मृत्यूच्या तडाख्यातून सोडवला. 12 स्कंद श्रीमद भागवत ग्रंथ झाला परीक्षेला, त्याचा उद्धार केलेला आहे. 7 दिवसात सर्पदंशानं मरण पावतील असा शाप परीक्षेला भेटले ना. माझ्या पुढं वय भागवत ग्रंथ सांगितलं शुकाचार्याने परीक्षित. शुकाचार्य झाले परीक्षेचा सुद्धा मृत्यूचा दिवस 8वा दिवस. परीक्षेचं झालं मृत्यू. आता कशाचा मृत्यू? भागवत ऐकलं, आता मृत्यू कशाचा? माझं मरण संपलं. मरण मला येतच नाही, मरण मला मारतच नाही. मृत्यू मला मारू शकत नाही. मृत्यू मला मारू शकत नाही तर आता मरण कसलं? मरणा हाती सुटली काया, विचारी या निश्चये. मरण माझे मरून गेले, मला गेले आम्हाला, मला गेले आम्हाला, मला गेले आम्हाला. कसं मरतो मी? मरण माझं मरण गेलं. मी कशाचं मरतोय? माझं मरण जर असतं तर त्या मरणानं मला मारलं असतं. पण मला मारणार जे मरण ते मरणच गेलं. मरण गेलं म्हणजे माझं मरणच गेलं. मला मरणच आहे. परमार्थ करणार मृत्यू मारतो, या देहाला मारतो. परमार्थ करतो हे देह म्हणजे मी मानित नाहीये. परमार्थ करणारा या देहात जो आत्मा आहे तो आत्मा मी आहे. जीव हा आत्मा आहे, जीव हा देह नाहीये. जीव मी देह आहे म्हणतो, पण तो जीव त्याचं नातं आत्म्याशी आहे, त्याचा संबंध आत्म्याशी आहे. आत्मा सच्चिदानंद आहे आणि जीव सच्चिदानंद रूप आहे. विठ्ठल कशाला घालता हो राजा हो? भगवान परब्रह्म परमात्मा
परमेश्वर. भगवंताचे अनेक अवतार. राम अवतार फार चांगला आहे, पण राम अवतार हा रोगी आहे, रोगी. कृष्ण अवतार हा निरोगी आहे, निरोगी. रोग्याला पथ्य असतं. डॉक्टर सांगो खाऊ नका, आंबट खाऊ नका, लिंबू खाऊ नका, लोणचं खाऊ नका, आंबट खाऊ नका, ताक खाऊ नका, दही खाऊ नका, आंबट खाऊ नका. का खाऊ नका? आजार खोकला वाढेल. आजार आहे त्याला पथ्य आहे. ज्याला आजार नाही त्याला लिंबू खाऊ नका, दही खाऊ नका, ताक पिऊ नका म्हणतात. काय ताक प्यावं चांगलं, आरोग्याला ताक चांगलं आहे. दररोज माणसानं कब्बर ताक प्यावं जेवण झाल्यावर, आरोग्याला चांगलं असं आरोग्य शास्त्र सांगतं. सांगायचं तात्पर्य संत महात्मे फार परोपकारी आहे. समाज हा रोगी आहे. त्या रोग्याला वैद्य म्हणजे संत आहेत महाराज. आजाराला जसा डॉक्टर आहे तसं या समाजालाही रोग आहे, आणि या समाजाचे डॉक्टर आहेत संत. ते डॉक्टर फक्त शरीराचा आजार बरा करू शकतात, स्थूल शरीराचा. ते सगळे बरे होतील असे नाही, प्रयत्न करतात. एखाद्या वेळेला रोग आटोक्याच्या बाहेर गेला तर रोगी मरतो, दगावतो. हा परमार्थाचे आमचे जे आचार्य हे मरणाऱ्या रोग्याला चिरंजीव करतात, मरणाऱ्याला चिरंजीव करतात. हे संत आहेत महाराज, संत आहेत. ब्रह्मरसा घे काळा आणि हे खा, हे खाऊ नकोस आणि हे खा. तसा अमुक परमार्थात अमुक करू नको आणि काय कर, करू नको हे झालं पण काय कर हे, खाऊ नको हे झालं पण काय खा हे, करू नको हे झालं पण काय करावं, काही करू नको हे कर. भगवंताचं नाम स्मरण हे पथ्य आहे तुला, बाकी सगळं कुपथ्य आहे. कुपथ्य करू नको, पण पथ्य तुला, तू आजारी आहेस. कोणता आजार? या शरीराचा आजाराचे हे डॉक्टर वैद्य आहेत. आतलं एक शरीर आहे, त्याच्या आत आहे एक शरीर, त्याचे डॉक्टर संत आहेत. त्याच्या आतल्या शरीराला सूक्ष्म शरीर म्हणतात, सूक्ष्म शरीर. माणूस म्हणतो ना माझ्या मनात आलं, माझ्या मनाला असं वाटलं. मन म्हणजे हे शरीर आहे. मन म्हणजे काय? काय झालं? मन म्हणजे काय? मन अंतस्थ आहे ना हो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, तात्पर्य एक. तिचा आजार आहे. या शरीराच्या आजाराला बाहेरचे डॉक्टर आहेत, वनस्पतीचे औषध आहे. आणि सूक्ष्माला औषध, मनाला औषध. ज्याचं मन बिघडलंय त्याला औषध कोणतं? विठ्ठल मन एव मनुष्याणाम
मोक्षाणां कारणं बंध मोक्षयो बंधाय विषयासक्तम मुक्तये निर्विषयम स्मृतम. मन कारण आहे, बंधाला कारण दुःखाला कारण मन आहे आणि मुक्तीला कारण मन आहे. जे मन बंधात घालतं दुःखात घालतं तेच मन मुक्त करतं महाराज. विषयासक्त बंधाय विषयासक्तम, विषयासक्तीनं बंध प्राप्त होतो. विषयासक्त माणसं किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भगेत, किती व्हावे भगेत, किती व्हावे भगेत. कुपथे करणार जना पथे जना जन्म नाही आणि तुका म्हणे माझी भात, माझी भात, तुका म्हणे माझी भात. पुन्हा जन्म नाही, जन्म वाईट आहे. जन्माला येणं म्हणजे देह धारण करणं आहे. जन्मच नाही त्याला देह नाही, देहच नाही त्याला दुःख नाही. हा देह दुःख भोगायचं साधन आहे. हा देह स्थूल शरीर तलवार आहे, तलवारीवर कवर आहे, कवर एक म्यान. म्यान हे तलवारीला आवरण आहे, झाकण आहे, संरक्षण आहे, झाकण आहे. तसं आज जशी तलवार आहे आणि वरून जशी म्यान आहे, तर ते वरचं म्यान या जागी हे शरीर आहे. याच्या आत तलवारीसारखं सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीर ते पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 5-15, 16 मन. त्याला मनाला चित्तबुद्धी अहंकार समजा. अर्थ एक 16 म्हणून लिंग देह, सूक्ष्म शरीर. स्थूल देह शरीर पडला तर स्थूल देहाला इथं दहन करतात आणि स्वर्गाला गेला नरकाला गेला त्याचं दहन तर इथं झालं. मग स्वर्गाला कोण गेला? आता त्याच्यात सूक्ष्म शरीर आहे, ते जळत नाहीये, ते स्वर्गाला गेलं. पाप पुण्य घेऊन ते सूक्ष्म शरीर फिरत ब्रह्मांडात. पाप पुण्याला कारण सूक्ष्म शरीर आहे आणि त्या सूक्ष्म शरीराला कारण अज्ञान आहे, मूर्खपणा. मूर्खपणामुळे जीव भटकतोय फिरतोय. हे अज्ञान जावं, मूर्खपणा जावा. ते अज्ञान काढतात गुरु. गुरु कशाला पाहिजे? जीवाचं अज्ञान घालवण्याकरता. अज्ञान गेलं की मुक्त झाला. मुक्त झाला म्हणजे कृतार्थ झाला. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, पावलो, आणि कृतार्थ झाल्यानंतर पुढं काय आहे? कृतार्थ होणं तरी काय? कृतार्थ होणं चांगलंय, फक्त दुःखाच्या पलीकडे गेला. दुःखाच्या पलीकडे गेला. दुःखाच्या पलीकडे गेला एवढाच अर्थ झाला. सुख कुठे? दुःख नाही म्हणजे सुख आहे काय? पुष्कळाला दुःख नाहीये, पण सुख म्हणजे काय? शरीराला रोग नाही, चिंता नाही, काळजी नाही, फक्त दुःख नाही. बाकीच्या सुविधा, बंगला नाही, गाद्या गिरद्या नाही, नोकर चाकर नाही, सेवक नाही, बुंदी लाडू नाही, गुलाबजाम नाही, तुकडा टाकला इकडे तिकडे कोणीकडे मिळेल तो खातो. मग काय सांगायचं तात्पर्य? दुःख नसलं म्हणजे सुखच असतं असं नाही. दुःख नको आणि सुख पाहिजे. दुःख नको म्हणजे संसार नको. संसार म्हणजे दुःख. संसार नको, पण पुढं संसार गेला, गवळणीचा संसार गेला, भक्ताचा संसार गेला, पुढं काय? पुढं त्यांच्या पुढं भगवान परमेश्वराने त्यांची भक्ती आहे महाराज. आणि या भक्तीचा आनंद आहे. या भक्तीचा असा आनंद आहे की या भक्तीच्या आनंदापुढे दुसऱ्या जगात ब्रह्मांडात कुठंच आनंद नाही. या भक्तीचा असा आनंद आहे की तो देवाजवळ सुद्धा नाहीये. देवाच्या भक्तीचा आनंद
भक्ती कोण करतो? भक्तीचा आनंद जो भक्ती करेल त्याला भक्तीचा आनंद. भक्ती कोणाजवळ आहे? देवाजवळ भक्ती आहे काय? देव भक्ती करतो का? भक्त भक्ती करतो. कोणाची? देवाची. देवाची भक्ती भक्त करतो. म्हणजे भक्तीत आनंद आहे आणि ती भक्ती तो भक्ताजवळ आहे. म्हणजे भक्ताला जो आनंद आहे तो देवाला नाही. आणि म्हणून तो देव सुद्धा भक्ताचे पाय दाबतो. तो देव सुद्धा भक्ताची सेवा करतो. भक्त काय? भक्त ऋणी देव बोलती पुराणे. भक्त ऋणी देव बोलती पुराणे. निर्धार वचने साक्षात्कारे. देव हा भक्तांचा ऋणी असं पुराण सांगतात. आम्ही सांगतो असं म्हणू नका. पुराण खोटं बोलतात का? पुराण व्यासाचे. व्यास महान ऋषी आहे. वेदाचे वाक्य केले त्यांनी. उपनिषद रचले त्यांनी. उपनिषद तर सांगायचं तात्पर्य उपनिषद वेगळे केले. व्यास महान बुद्धिमान. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. काहीच्या काही बुद्धी व्यासांची. व्यासादिकांच्या मती ते मेखळा मिरवती. जेत चोखाळपणे झळकती पल्लव सडका. आरंभाला गणपतीचं वर्णन आहे आणि गणपतीच्या वर्णनाला गणपतीच्या कमरेला शेल आहे. तो शेला म्हणजे व्यासांची बुद्धी आहे महाराज. गणपतीपेक्षा शेल्यानं गणपतीला बांधलं ना म्हणजे शेल्यात गणपती आवरला ना. शेल्यात गणपती धरला ना, आवरला ना. तसं व्यासाच्या बुद्धीत गणपती म्हणजे भगवान आला. म्हणजे असले व्यास आहे. व्यासांना देव काढला. महान बुद्धी व्यासन. त्यांनी पुराण लिहिली. 18 पुराण व्यासन लिहिली या लोकांना कळावं म्हणून. वेदाचे विभाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि ते कळावे म्हणून पुराण आहेत. पुन्हा वेद कळत नाहीत. वेदात एखादं एवढंच वाक्य आहे. त्याचं एखाद्या कोणाचं तरी नाव घेतलंय तर तो त्याचं चरित्र कुठे? नाव आहे नुसतं. मग ते चरित्र व्यासाने पुराणात लिहिलेले. वेदात जे नुसते एवढे तुकडे टाकडे आले त्याचा काही अर्थ कळत नाही कोणाला. तर ते कोण आहेत आणि काय आहेत आणि ते काय आहे ते पुराण व्यासाने लिहिली. आणि पुराण ज्याला कळले त्याला उपनिषद चांगले कळते. वेद काय, शास्त्र काय, पुराण काय, हे सगळं ज्ञान आमच्या संत महात्म्यांनी. या सगळ्याचं ज्ञान म्हणजे गीता. आणि या गीतेवर गीताही कळत नाही. वेद वाचायला नकोय. कर्मकांडन, उपासना कांडन, ज्ञान कांडन कळायची पंचायत आहे. आणि आचरण केल्याशिवाय फळ नाही. जे कळतच नाही त्याचं आचरण कसं करणार? म्हणजे कळतही नाही ना आचरण करत नाही त्याच्यात वेळ आयुष्य संपाल मिळ येत असेल. मग कशाला वेदाच्या नादी लागतात? मग काय करा? सगळ्या वेदाचं सार गीता आहे. ती गीताही कळेल आता. अर्जुनाला सगळ्या वेदाचं सार म्हणजे गीता सांगितलं ना भगवंतानं. गीता सुपनिषत्सु. ही गीता कुठली? सुपनिषत्सु. उपनिषदाचं सार आहे. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे. ब्रह्मविद्या याच्यात मुक्त होण्याची विद्या म्हणजे ब्रह्मविद्या आहे. ती उपनिषदाची आहे. आणि ते उपनिषदाची ब्रह्मविद्या म्हणजे ही गीता आहे. जी अर्जुना करता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं. आणि ही गीता त्याला उपदेश केलाय. आणि त्या गीतेचा उपदेश तुम्हा आम्हाला जनदुनियेला उद्धाराला कारण व्हावा म्हणून अर्जुनाला भगवान आहे आणि अर्जुनाला उपदेश आहे. आणि एवढे 700 श्लोक. एखादा महात्मा डोक्यावर हात येतो तो उद्धरून जातो आणि भगवंताला एवढे 700 श्लोक बडबड करायला लागले म्हणजे हा काय धंदा?
इतका रद्दी आहे काय भगवानाने, इतका रद्दी आहे काय तो अर्जुन, इतकी मचमच करावी लागली. तर म्हटलं की त्याला अर्जुन तेजस्वी आहे. एखादा घोडा असतो महाराज असा ठाणपती बांधलेला, तो घोडा त्याला पुढं लगाम असतो, गळ्याला बांधलेला असत आणि माग टांगडे बांधलेला असतं पण तरी तो रात्रंदिवस उभा आहे. ते माशी तर अंगावर बसू देत नाही, तो घोडा माशी अंगावर बसू देत नाही. माणूस काय बसल त्याच्यावर, ते जाकी बसतात, जाकी हे घोड्याचं. त्या काही खेळतात मला पैसे अडके आमका रेस मध्ये लाखो रुपयाची रेस खेळतात, जुगार. त्याच्यावर ते घोडे, त्या घोड्यावर पैसे बसायचे 1 2 3 4. मग हा घोडा पहिला, घोडा दुसरा, तिसरा, चौथा. हा घोडा पहिला येईल तर त्याच्यावरती इतके पहिला आला तर, नाही तर पैसे गेले. हा दुसरा आला तर इतके, दुसरा नाही आला तर पैसे गेले. तिसरा येईल हा ते पैसे, तिसरा नाही येईल, चौथा पैसे गेले नाही आला तर. असे जुगाड लाखो रुपये घेतात, पहिल्या घोड्यावर बसतात. सांगायचं तात्पर्य ते घोडे म्हणजे काय असतात. तो घोडा असा दम धरीत नसतो, उभा राहत नसतो, त्याच्यावर जाकीच बसू जाणे, तोच एक. तो असा बसतो का नाही, तो घोडा म्हणजे 2 पाय असे की 2 पाय तसे की 2 पाय पळत होतो. तो पुढचे 2 टेकवले, मग मागचे 2 काढले, मागचे 2 टेकले, मग पुढचे 2 पुढे गेले. इतका कशा चालला तो, नुसता जमिनीला पाय लागतो का नाही मारले, 2 पाय मागचे टेकले की उडी, टेकले की उडी, टेकले की उडी, असा पळत वाऱ्यासारखा रेसचे घोडे. तसं महाराज याला तेजस्वी म्हणावं, तेजस्वी. याच्यावर याला माशी सहन होत नाही. श्याम भट्टाचा तट्टू वेगळा असतं. श्याम भट्टाचा तट्टू, त्याला लगाम नको, त्याला वटाळीला धरलं तरी उभं राहतं ते. त्याला वटाळीला जोर बांधायचा, वटाळीला काटेरी लगाम कशाला, त्याला वटाळीला दोर की चाललं ते कोणीकडे. आणि त्याला काय उडी मारून बसायचं. ते काय लाखानं खून करायला लागतं, हाणावं लागतं, तेव्हा चालतं ते. हे लाखा आणि नुसता इशारा लगाम, नुसता असं गेलं की पळायला बोला, नुसता इशारा. कसं परमार्थामध्ये काही इशाऱ्याचे माणसं आहे. तर म्हटलं की पहिलं भगवान आहे, अर्जुन आहे, त्याला एवढे 700 श्लोक एवढं सांगत बसायचं का इशारी. अर्जुन हा तेजस्वी माणूस आहे आणि सांगणारा भगवान आहे. भगवंताचं असे रेमे डोके जाऊन बसतील काय, त्याला पुराण सांगत बसाल काय तो कृष्ण. पुराण सांगायचं काम पुराणिकच आहे, त्याचं पोट भरायचा धंदा आहे म्हणून. कृष्ण नाही पुराण सांगत बसणार. सांगायचं तात्पर्य परमार्थ हा तेजस्वी लोकांचा आहे. आता आपण इतके तेजस्वी, अर्जुनासारखे तेजस्वी नाही, म्हणून भगवान आपल्याला उपयोगाचा नाही उपदेश करायला. भगवान उपदेश, अर्जुन ग्रहण करतोय, शक्ती आहे. भगवान बोलतोय, ग्रहण करायची शक्ती आहे, कळायची शक्ती आहे. भगवान बोलू लागलं तर आपल्याला कळणार नाही, ग्रहण करायची शक्ती नाही. मग भगवान आपल्याला गुरु कशाला पाहिजे, शक्तीच नाही आहे. भगवान तर सगळ्या करता केव्हाही तयार आहे, आपली तयार नाही, याला भगवंतानं काय करा. मग भगवंताच्या प्रेरणेनं इथं जे कोणी येतात, जे भगवंतानं पाठवलेले, काही वेळेला भगवान स्वतः अवतार धारण करतो, काही वेळेला भगवान
गोकुळी अवतार हो जन तारा वयासी. भगवान श्री कृष्ण परमात्मा गोकुळात अवतीर्ण झाले. अवतार मत्स्य कच्छ वराह नृसिंह परशुराम राम कृष्ण. येथून पुढे कलंकी होणार. भगवान श्री कृष्णाचा अवतार द्वापाराच्या शेवटी. कलियुग चालू आहे. 5000 वर्षाचा काळ होऊन गेला. अनेक अवतार भगवंताचे, अनेक अवतार. त्यात कृष्ण अवतार, कृष्ण अवतार, राम अवतार. राम अवतार अवतारच आहे, घोड आहे. राम अवतार मत्स्य कच्चा आहे, पण माणसाच्या भावभक्तीच्या उपयोगाचे नाही. ते झाले ते लोक करतात. आम्हासाठी अवतार मत्स्या दुनियेच्या जगाच्या सुखा करतात. दुष्टाचा संवार, सज्जनांचं पालन, भक्तांचं पालन, भक्तांच्या पालना करता. यदा यदा हि धर्मस्य, भगवान सांगतात गीते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्य परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ऐसया कागा लागी मी अवतरे युगी युगी, अवतरे मी युगी युगी. परी हेची ओळखे तो जगी विवेकिया. अवतार म्हणजे काय? मी येतो कशा करता, मला तू ओळखतो, तो विवेकी आहे समजा. नाही तर कृष्ण ओळखायला अवघड आहे, देव ओळखायला अवघड आहे. किती समाज आहे, त्याला देव कळतो का? देव म्हणजे काय? कोण कृष्ण, काय कृष्ण, कसला राम? देवाला ओळखणं फार अवघड. काही पुण्यच लागते. बहुता शुक्र होता ते जोडे पुण्य पाहिजे बहुत. निदान थोडं तरी असावं पुण्य. लोक पाप करतात, पुण्याच्या फळाची इच्छा करतात, म्हणजे सुखाची इच्छा करतात. सुख हे पुण्याचं फळ आहे. इच्छा करतात सुखाची, पुण्य करीत नाही. नको दुःख पाप करतात, पाप करतात, नको ते दुःख भोगावं लागतं. सुख पाहिजे ते पुण्य करीत नाहीत. सुख कुठलं मिळेल? सुख मिळत नाही माणसाला, जीवाला. आणि एका मनुष्य जन्मात जे केलेलं पुण्य पाप आहे तेवढं 84 लाख योनीत भोगावं लागतं. बाकीच्या योनीत पुण्य पाप नाहीये, त्यांना कळतच नाहीये पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय. पुण्य पाप करायची बुद्धी त्यांना नाहीये. माणसाला जी बुद्धी आहे ती इतर जीवाला नाहीये. देवाला बुद्धी आहे, पण ते देव भडकलेले, संपत्ती ऐश्वर्यात मस्त आहे, ते अमृत पितात. कसली काळजी, बेफिकीर आहेत. कशाला भजन नामस्मरण घडेल, कसंही वागतात. देवाला पाप पुण्य नाही. पुण्य जनावराला नाही, ढोराला नाही, जीवाला नाहीये. पाप पुण्य नाही. गाढवानं लात मारली तर पाप नाही, कळतच नाही. माणसानं लात मारली तर पाप आहे. माणसाला कळत लात मारू नये, हे कळत. म्हणून मारली तर त्याला पाप आहे. पाप पुण्य फक्त माणसाला आहे. पाप पुण्य करू नये जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करू नये जन्मा येतो प्राणी.
पाप पुण्य करताना सावध असावं. आणि पुण्य म्हणजे हा परमार्थ आहे. सकाळी उठा, स्नान करा, पूजा करा, भजन करा, हा परमार्थ आहे. देवाचं स्मरण चिंतन आहे. देवानं ब्रह्मांड निर्माण केलंय, त्याचं स्मरण म्हणजे भजन कीर्तन आहे. उस वस्ताद की याद कर, ज्यानं ब्रह्मांड निर्माण केलं, आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला, त्याचं काहीतरी स्मरण करा. माणसानं कृतज्ञ असावं, कृतज्ञ असू नये. विठ्ठल कोणी राळाभर आपल्यावर उपकार केले तर थाळाभर मानावे. कब्बर काही दिला तर घमेला भर दिला असं मानावं. माणसानं कृतज्ञ असावं, कृतज्ञ असं नाही, बेईमान असं नाही, प्रामाणिक असावं. तेव्हा कोणी पुण्य केलं तरी आपण त्या पुण्यातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करावा. परीक्षिती राजा होता. त्यामध्ये शुकाचार्यांनी एक शीत खाल्लं. यज्ञ चालू आहे परीक्षितीचा, राजा आहे, राजसूय याग. त्यांनी महाराज शीत खाल्लं तर त्या परीक्षितीला सर्पदंश झाला, मरणार. त्याला मृत्यूच्या तडाख्यातून सोडवला. 12 स्कंद श्रीमद भागवत ग्रंथ सांगून परीक्षितीला त्याचा उद्धार केलेला आहे. 7 दिवसात सर्पदंशानं मरण पावतील असा शाप परीक्षितीला भेटले ना. माझ्या पुढं वयस भागवत ग्रंथ सांगितलं. शुकाचार्यांनी परीक्षित शुकाचार्य झाले, परीक्षित आज तुझा मृत्यूचा दिवस आहे, 8वा दिवस. परीक्षित झालं मृत्यू, आता कशाचा मृत्यू? भागवत ऐकलं, आता मृत्यू कशाचा? माझं मरण संपलं. मरण मला येतच नाही, मरण मला मारतच नाही. मृत्यू मला मारू शकत नाही. मृत्यू मला मारू शकत नाही तर आता मरण कसलं? मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये, मरण माझे मरून गेले, मग गेले आम्हाला, मग गेले आम्हाला, मग गेले आम्हाला. हो, कसं मरतो मी? माझं मरण गेलं. मी कशाचं मरतोय? माझं मरण जर असतं तर त्या मरणानं मला मारलं असतं, पण मला मारणारं जे मरण ते मरणच गेलं. मरण गेलं म्हणजे माझं मरणच गेलं, मला मरणच आहे. परमार्थ करणार मृत्यू मारतो, या देहाला मारतो. परमार्थ करतो, हे देह म्हणजे मी मानित नाहीये. परमार्थ करणारा या देहात जो आत्मा आहे तो आत्मा मी आहे. जीव हा आत्मा आहे, जीव हा देह नाहीये. जीव मी देह आहे म्हणतो, पण तो जीव त्याचं नातं आत्म्याशी आहे, त्याचा संबंध आत्म्याशी आहे. आत्मा सच्चिदानंद आहे आणि जीव सच्चिदानंद रूप आहे. विठ्ठल कशाला घालता हो राजा हो? भगवान परब्रह्म परमात्मा परमेश्वर
परमेश्वर. भगवंताचे अनेक अवतार. राम अवतार फार चांगला आहे, पण राम अवतार हा रोगी आहे, रोगी. कृष्ण अवतार हा निरोगी आहे, निरोगी. रोग्याला पथ्य असतं. डॉक्टर सांगतो खाऊ नका, आंबट खाऊ नका, लिंबू खाऊ नका, लोणचं खाऊ नका, आंबट खाऊ नका, ताक खाऊ नका, दही खाऊ नका, आंबट खाऊ नका. का खाऊ नका? आजार खोकला वाढेल. आजार आहे त्याला पथ्य आहे. ज्याला आजार नाही त्याला लिंबू खाऊ नका, दही खाऊ नका, ताक पिऊ नका म्हणतात. काय ताक प्यावं चांगलं, आरोग्याला ताक चांगलं आहे. दररोज माणसाला गब्बर ताक प्यावं जेवण झाल्यावर, आरोग्याला चांगलं. असं आरोग्य शास्त्र सांगतं. सांगायचं तात्पर्य संत महात्मे फार परोपकारी आहे. समाज हा रोगी आहे. त्या रोग्याला वैद्य म्हणजे संतच महाराज. आजाराला जसा डॉक्टर आहे तसं या समाजालाही रोग आहे, आणि या समाजाचे डॉक्टर आहेत संत. ते डॉक्टर फक्त शरीराचा आजार बरा करू शकतात, स्थूल शरीराचा. ते सगळे बरे होतील असे नाही, प्रयत्न करतात. एखाद्या वेळेला रोग आटोक्याच्या बाहेर गेला तर रोगी मरतो, दगावतो. हा परमार्थाचे आमचे जे आचार्य आहेत हे मरणाऱ्या रोग्याला चिरंजीव करतात, मरणाऱ्याला चिरंजीव करतात. हे संत आहेत महाराज, संत आहेत. ब्रह्मरसा घे काढा आणि हे खा, हे खाऊ नकोस आणि हे खा. तसं अमुक परमार्थात अमुक करू नको आणि काय कर, करू नको हे झालं पण काय कर हे, खाऊ नको हे झालं पण काय खा हे, करू नको हे झालं पण काय करावं, काही करू नको, हे कर. भगवंताचं नाम स्मरण हे पथ्य आहे तुला, बाकी सगळं कुपथ्य आहे. कुपथ्य करू नको पण पथ्य तुला, तू आजारी आहेस. कोणता आजार? या शरीराचा आजाराचे हे डॉक्टर वैद्य आहेत. आतलं एक शरीर आहे, याच्या आत आहे एक शरीर, त्याचे डॉक्टर संत आहेत. याच्या आतल्या शरीराला सूक्ष्म शरीर म्हणतात, सूक्ष्म शरीर. माणूस म्हणतो ना माझ्या मनात आलं, माझ्या मनाला असं वाटलं. मन म्हणजे हे शरीर आहे. मन म्हणजे काय? काय झालं? मन म्हणजे काय? मन अंतस्थ आहे ना हो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, तात्पर्य एक. तिचा आधार आहे. या शरीराच्या आधाराला बाहेरचे डॉक्टर आहेत, वनस्पतीचे औषध आहे, आणि सूक्ष्माला औषध, मनाला औषध. त्याचं मन बिघडलंय त्याला औषध कोणतं? विठ्ठला मनुष्याणां मन एव मनुष्याणां कारणं
बंध मोक्षयो बंधाय विषयासक्तम मुक्तये निर्विषयम स्मृतम. मन कारण आहे, बंधाला कारण दुःखाला कारण मन आहे आणि मुक्तीला कारण मन आहे. जे मन बंधात घालतं दुःखात घालतं तेच मन मुक्त करतं महाराज. विषयासक्त बंधाय विषयासक्तम, विषयासक्तीनं बंध प्राप्त होतो. विषयासक्त माणसं किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भगेत, किती व्हावे भगेत, किती व्हावे भगेत. जना पथ्य त्यांना जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भात, माझी भात, तुका म्हणे माझी भात. पुन्हा जन्म नाही, जन्म वाईट आहे. जन्माला येणं म्हणजे देह धारण करणं आहे. जन्मच नाही त्याला देह नाही, देहच नाही त्याला दुःख नाही. हा देह दुःख भोगायचं साधन आहे. हा देह फुल शरीर तलवार आहे, तलवारीवर कवर आहे, कवर एक म्यान. म्यान हे तलवारीला आवरण आहे, झाकण आहे, संरक्षण आहे, झाकण आहे. तसं आज जशी तलवार आहे आणि वरून जशी म्यान आहे तसे वरचं म्यान या जागी हे शरीर आहे. याच्या आत तलवारीसारखं सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीर ते पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 5 × 15, 16 व मन. त्यालाच मनाला चित्तबुद्धी अहंकार समजा. अर्थ एक. 16 म्हणून लिंग देह, सूक्ष्म शरीर. स्थूल देह शरीर पडला तर स्थूल देहाला इथं धन करतात आणि स्वर्गाला गेला नरकाला गेला त्याचं धन तर इथं झालं, मग स्वर्गाला कोण गेला? आता त्याच्यात सूक्ष्म शरीर आहे, ते जळत नाहीये, ते स्वर्गाला गेलं. पाप पुण्य घेऊन ते सूक्ष्म शरीर फिरत फिरून मांडतात. पाप पुण्याला कारण सूक्ष्म शरीर आहे आणि त्या सूक्ष्म शरीराला कारण अज्ञान आहे, मूर्खपणा. मूर्खपणामुळे जीव भटकतोय फिरतोय. हे अज्ञान जावं, मूर्खपणा जावा. ते अज्ञान काढतात गुरु. गुरु कशाला पाहिजे? जीवाचं अज्ञान घालवण्याकडे. अज्ञान गेलं की मुक्त झाला. मुक्त झाला म्हणजे कृतार्थ झाला. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, पावलो, जीवानं कृता मरणार नाही. काय रे कृष्णा, आता काय करायचं? चौकडून बनवायचा, चौकडून कडं पडलं आणि तो येतो इकडे तिकडे. आता आपण सगळे जळून भस्म होणार. कृष्णा सांगितलं घाबरू नका, भिवू नका, तुम्ही डोळे झाका. त्यांना डोळे झाकायला सांगितले. कृष्णाने एकदम विश्वरूप धारण करून अग्नी गिळून टाकला. डोळे उघडा, पातात अग्नीचा पाता नाही. कृष्ण म्हणजे काय शक्ती, याच्यावरून या उदाहरण